बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अमरावतीत उष्णतेचा कडाका कायम आहे। 28 मे नंतरच मान्सून पूर्व पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात येते। तर हवामान विभागाकडून हा अंदाज आता व्यक्त करण्यात आलाय। सलग 2 आठवड्यांपासून अमरावतीत उष्णतेचा कडाका कायम आहे। हवामान विभागाने ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचं सांगितलंय। 29 मे पासून तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। त्यानंतर नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला। या संदर्भात आढावा घेत हवामान तज्ञ अनिल बंड यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दाहट यांनी। पाहूयात। अमरावती जिल्ह्यामध्ये सूर्याचा प्रकोप अद्यापही चालूच आहे। मी सध्या अमरावती शहरातील वेलकम पॉइंट परिसरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळपासून कडक अशी ऊन या ठिकाणी तपलेलं आहे। जर पाहिलं तर कालपासून जर पाहिलं तर नवतपाला सुरुवात झालेली आहे। या नवतपाच्या काळामध्ये जर पाहिलं तर प्रचंड असा उन्हाचा तडाखा जो अमरावतीमध्ये असणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर विदर्भामध्ये गेल्या महिनाभरापासून 45 आणि 46 अंशाच्या वरच या ठिकाणी पारा आहे आणि गेल्या 24 तासामध्ये जर पाहिलं तर 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी हवामान तज्ञ अनिल बंड सर आहे। सर काय सांगणार, 7 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उष्माघाताने। गेल्या 8-10 दिवसापासून अमरावतीमध्ये वातावरण कोरडे आहे, पाऊस पडत नाही आणि सूर्याची किरणे लंबरूपाने येत असल्यामुळे सध्या उष्णतामान हे वाढलेले आहे। तसेच सगळीकडे वातावरण शुष्क झालेले असून हिरवळ कमी झालेली आहे। त्याच्यामुळं आणि प्रदूषणामुळं तापमान उत्तरोत्तर वाढत चाललेले असून गेल्या 15 दिवसापासून ते 45 डिग्री 46 डिग्री तसेच 47 डिग्रीपर्यंत गेलेले होते। कालचे तापमानसुद्धा 45 डिग्री होते आणि उद्यासुद्धा ते 45 डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। केरळमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी कदाचित 29-30 तारीख उगवू शकते, त्यामुळे इकडेही थोडे पावसाचे आगमन लांबू शकते। परंतु 28 तारखेनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे 29, 30, 31 या 2-3 दिवसात किंवा त्यानंतरसुद्धा विदर्भात तुरळक ठिकाणी हलका फुलका पाऊस पडू शकतो, धूळ वादळ येऊ शकतात, त्यामुळे तापमानात घट येण्याची शक्यता आहे। गेल्या 2-3 दिवसात जर पाहिलं तर 2-3 दिवस आगामी 2-3 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारे उन्हापासून अमरावतीकरांना मात्र दिलासा मिळणार नाही। सूरज दाहट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।